जय श्री माता जी। उपस्थित सहयोगी भाई बहनों का हार्दिक स्वागत है। सामूहिक बंधन लेंगे। तीन महामंत्र और श्री गणेश मंत्र। त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी नमो नमः। श्री माता जी कृपावंत होकर हमारे आत्म साक्षात्कार को दृढ़ कर दीजिए। कुछ क्षण परम चैतन्य का अनुभव लेते हैं।
हम अब श्री माता जी की अमृत वाणी ग्रहण करते हैं। सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. सत्याबद्दल सांगायचं तर सत्य आहे तिथे आहे, ते आपण बदलू शकत नाही. मानवी कल्पनेने ते आपण आकलन करू शकत नाही. ते मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे, मानव चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. जर ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर अध्यात्म काय ते आपल्या लक्षात येईल. अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान. ते झाल्याशिवाय कोणती अंधश्रद्धा ठेवून, कोणची धारणा धरून हे कार्य होत नाही. त्याला कुंडलिनीचं जागरण हेच एक विधान सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर हे नाथपंथी आहे. नाथपंथीयांमधली परंपरा अशी की एका गुरुला एकच शिष्य असायचा आणि त्या गुरुनी एका शिष्याला जागृती द्यायची आणि सगळं हे ज्ञान सांगायचं. पण ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात एक मोठी कामगिरी केली की आपले गुरु म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री निवृत्तीनाथ यांना परवानगी मागितली की मला कृपा करून एवढी आपण परवानगी द्या की हे जे काही मी जाणतो कुंडलिनीबद्दल ते मी स्पष्ट रूपाने लोकांना सांगू शकतो. नुसतं सांगण्याची मला परवानगी द्या. मी कुणाला शिष्य करणार नाही, पण मला फक्त ही सांगण्याची एकदा आपण परवानगी दिली तर मला सार्थक वाटेल. त्यांनी ही परवानगी त्यांना दिली आणि त्यामुळे 12व्या शतकातच ज्ञानेश्वरी लिहिताना 6व्या अध्यायात त्याने कुंडलिनीचं वर्णन केले. पण धर्म मार्तंडांना त्यातलं काही गम्य नव्हतं, म्हणून त्यांनी असं सांगितलं की हा निषिद्ध आहे. 6वा अध्याय वाचायचा. त्यामुळे लोकांना कुंडलिनीबद्दल ज्ञान झालं नाही. पण त्यानंतर रामदास स्वामींनी कुंडलिनीबद्दल बरंच सांगितलेलं. ही रामदासांची भूमी केवढी पवित्र असली पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुंडलिनीचं जागरण हे आवश्यक आहे. त्याशिवाय आत्म्याचं ज्ञान मिळत नाही, अध्यात्म बनत नाही. त्यांना कोणी विचारलं की किती वेळ लागतो कुंडलीच्या जागरणाला. त्यांनी सांगितलं तत्क्षण, पण घेणारा तसा पाहिजे आणि देणाराही तसा पाहिजे. त्यात आपण असं समजलं पाहिजे की जर तुम्ही कोणचंही कार्य अंधश्रद्धेने केलं तर त्यात विश्वास ठेवून ती श्रद्धा चुकीची. पण शास्त्रीय दृष्ट्या असा विचार केला पाहिजे की आम्ही जे म्हणतोय ते खरं आहे की नाही ते पडताळून पाहिलं पाहिजे. कोणी म्हणतात देवच नाही, हे फार अशास्त्रीय. देव नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण तुम्ही त्याचा पत्ता लावला का? तुम्हाला कळलं का देव आहे किंवा नाही? जोपर्यंत तुम्ही त्याचा पत्ता लावला नाही त्या सरळ मोगम सांगायचं देवच नाही, हे एक प्रकारे माझ्या मते फार मोठं असत्य आहे. फार तर फार असं म्हणता येईल की आम्हाला देव आहे किंवा नाही हे माहिती. आइन्स्टीन सारख्या एवढ्या प्रवीण आणि गाजलेल्या सायंटिस्टने सुद्धा देवाला कधी असं म्हटलं नाही. न्यूटनने असं म्हटलं नाही. कोणत्या सायंटिस्टने असं म्हटलं नाही की देव नाही, कारण ते खरे सायंटिस्ट होते. पण ते अर्धवट आहेत, त्यांना जे तोंडाला येईल ते बोलत असतात. आता दुसरं सांगायचं म्हणजे असं की अंधश्रद्धेबद्दल सुद्धा आपल्याला पूर्ण माहिती असायला पाहिजे. ती म्हणजे अशी की अंधश्रद्धा 4 प्रकारची असते. म्हणता येईल की श्रद्धा ही 4 प्रकारची असते. एक म्हणजे ती जी तामसिक ही अंधश्रद्धा आहे. कारण कोणी मनुष्य रस्त्यावर बसला, तो जेलमधून सुटून आलेला असला आणि त्यांनी जर भगवी वस्त्र घातले तर लागले आपण त्याला बोलायला. हे कार्य संतांनी केलं आहे, कारण संतांच्या जवळ डोळ श्रद्धा होती. हे कार्य येड्या गबाळाचे नव्हे, त्याला पाहिजे जातीचे. संतांच्या शिवाय कुणाला कळणारच नाही की कोणची श्रद्धा खरी आणि कोणची खोटी. हा निरक्षीर विवेक फक्त संतांना माहिती. दुसरी म्हणजे त्याला आपण म्हणू राजश्रद्धा. म्हणजे आता एखादा पोलीस ऑफिसर उभा झाला
किंवा एखादा मिनिस्टर घेऊन उभा राहिला तर त्याच्यावर श्रद्धा ठेवते. मग तो कसाही असे नका, तो प्रतिष्ठित असो वा नसो, भ्रष्टाचारी असो वा नसो, पण अशी आपली श्रद्धा असते. राजारामासारखे एवढे महान पुरुष तुम्हाला लाभले, असे असताना तुम्ही जर त्यांच्या श्रद्धा ठेवली तर ती सात्विक श्रद्धा. रामदासांवरती केलेली श्रद्धा ती सात्विक. कारण त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचं चरित्र कसं होतं. जे संत होऊन गेले तुकारामासारखे, ज्यांना शिवाजीने नजराणा आणला, आणखी इतके दागिने आणले, ते सगळे त्यांनी परत करून. अशी आहेत का माणसं आज? अशी संतांसारखी माणसं आज जगात मला तुम्ही दाखवा, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात तर शोधून सापडणार. अशा संतांनी जे कार्य केलं ते संतांचं खरं कार्य, आणि त्यांच्यावर श्रद्धा असणं ही सात्विक श्रद्धा. ज्या माणसांनी असं विशेष कार्य केलं असेल, ज्यांनी जगाचं कल्याण केलं असेल, त्यांच्याबद्दल श्रद्धा असणे सात्विक श्रद्धा. आणि जेव्हा अशी सात्विक श्रद्धा आपल्यामध्ये आपण बाळगतो, तेव्हाच त्याच्यावरची पायरी म्हणजे डोळस श्रद्धा आपल्यामध्ये येते. जी संतांना जी डोळस श्रद्धा होती, त्या श्रद्धेमध्ये ते जाणत होत, त्याला माहित होतं खरं आणि खोटं काय. आपल्याला अजून केवळ सत्य असं काही माहितीच नाही. जर माहित असतं तर इतकी भांडणं कशाला झाली असती, इतका उपद्व्याप कशाला झाला असता. अनेक तऱ्याच्या धारणा, अनेक तऱ्याच्या अशा काढायच्या, कोणाला जे सुचलं ते काढतात. आता हे अंधश्रद्धे निर्मूलनावर तर मला बोलच पाहिजे, कारण त्यांनी आम्हाला भयंकर त्रास दिलेला, स्पेशली तुमच्या या सातारा जिल्ह्यात. ह्या रामदासाच्या तुमची लायकीच त्यांनी कमी करून ठेवली, कारण स्वतः नालायक लोक आहेत. त्यांच्यामध्ये काही लायकी असती तर त्यांच्याशी बोलणं तरी केलं असतं, पण थोडं बहुत शिकलेले लोक आहेत, काही त्यांना ज्ञान नाही, काय नाही. एक गृहस्थांच्या बद्दल लिहून आलं की रिकाम टेकडे, त्यांची बायको खूप पैसे उकळते, तिने हॉस्पिटल घातल्या, पैसे उकळते आणि रिकाम टेकडा मनुष्य निर्मूलनाचं कार्य करते. हे काय कार्य करणार निर्मूलनाचं? तसेच अनेक तऱ्हेचे विचित्र लोक या निर्मूलनाच्या कार्यात गेले, पण मुलांना मात्र जपून ठेवा. अशीच एक टू इंग्लंडला आधी सुरुवातीला काढली, त्याचं नाव अँटी कल्चर, म्हणजे संस्कृतीच्या बाहेर जायचं होतं. म्हणा संस्कृतीचे त्रास होते, प्रत्येकाने सूट घातला पाहिजे, प्रत्येकाने टेल कोट घातला पाहिजे, वगैरे वगैरे अनेक प्रकार. पण ती टूम काढल्याबरोबर सगळ्या मुलांनी शाळा बिळा सोडल्या आणि त्याच्यात भरती झाली. ओरडा आरडा, इकडे जाणं तिकडे जाणं, जबरदस्ती, हे सगळं मुलांनी शिकून घेतलं. अभ्यास सोडला, स्टडी सोड. आणि त्याच्यानंतर मग काहीच हाती लागलं नाही. एवढं सगळं केलं, मारामाऱ्या केल्या, कुंशीपणा केला, काही हाती लागलं नाही. मग ड्रग घेऊ लागले, ड्रगनी हाती नाही लागलं, मालक, मग खून, अनेक प्रकार सुरू झाले अमानुषतेचे. कारण जोपर्यंत मनुष्याला अध्यात्माचा पाया राहणार नाही, तोपर्यंत तो असंतुलनात जातो. कोणत्याही माणसाला तुम्ही जर 100 रुपये दिले तर तो त्याचं काहीतरी वाईटच करणार, दारू तरी पी, काहीतरी घाणेरडा प्रकार करणार. पण जर एखाद्या संताला दिले तर तो सत्कारणी लागणार, काहीतरी सत्कारणी कार्य करणार आहे. म्हणून अध्यात्माचा पाया फार जरुरी आहे, आणि तो आल्याशिवाय कोणी म्हटलं की आम्ही निर्मूलन करतो तर करू शकत नाही, आणि तसंही करू शकत नाही. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगते एक गोष्ट. आमच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ होते, निंबाळकर म्हणून, आणि त्यांचा एक मुलगा होता. तो फारच व्रात्य होता. तर त्याने त्याला जहाजावर पाठवलं. त्याला जहाजावर पाठवलं, तिथे त्यांनी स्मगलिंग सुरू केलं. तर साहेब सांगतात त्याला मी काही ठेवू शकत नाही, आणि त्याला काढून टाकलं. त्याला काढून टाकल्यावर त्याच्या वडिलांना फार वाईट वाटलं. थोड्या दिवसांनी वाटलं. मी लंडनहून आले, त्यांच्या बायकोने सांगितलं माझे दागिने, आपल्या सासूचे दागिने, आपल्या बायकोचे दागिने हे सगळे घेऊन गेला, आणि घर सुद्धा गहाण ठेवलं की मी काहीतरी बिझनेस करतो. आम्हाला समजलंच नाही की हा बिझनेस कसला करतोय, पण आम्ही म्हटलं बरं करतोय तर करू दे. आणि गेला सगळं घेऊन, आणि त्याचा पत्ता नाही. वर्ष झालं अजून त्याचा पत्ता नाही. पुढल्या वर्षी गेले, त्याचा पत्ता नाही, कुठे गेला, काय करायचं, म्हणतात आम्ही कुठे जायचं, कुठे राहायचं. तो घर गहाण टाकलं. तर म्हटलं की पत्ता काढा, त्याला काही पत्ता लागला नाही. तिसऱ्या वर्षी गृहस्थ परत आले, त्यांनी सगळ्यांचे पैसे देऊन टाकले, माल करून टाकले. ती बाई फार सोजवळ होती, तिला शंका वाटली हा गृहस्थ इतके पैसे कुठं घेऊन आला. तर तिने मग इकडे तिकडे विचारपूस केली, बराच तपास केला. मी जेव्हा 4थ्या वर्षी आले तर मला सांगितलं की त्याने आपल्याला गुलाब बाबा करून ठेवले. तर मी त्याला एक सडकून पत्र लिहिलं, म्हटलं खबरदार जर तू असले धंदे केलेस तर. सगळं काही लिहिलं, आणि मी जेव्हा नागपूरला गेलो तो तिथं पळाला, पण मी त्याला चांगलंच ओळखते.
आणि त्यांनी नागपूरला गतिंग केलं, म्हणजे सांगितलं की इथे मी आता तलवार मारतो आणि इथून पाणी निघेल, आणि तलवार घेऊन आला आणि मला खरंच पाणी निघालं. लोकांनी त्याच्या पैशाचा नुसता वर्षाप करून टाकला. ते जे पाणी निघालं ते कसं, नंतर लोकांनी जाऊन पाहिलं तर तिथे एक नळ होतं आणि त्या नळाला आधीच तोडून बिडून व्यवस्था केलेली होती की नुसता एका धक्क्याने ते भरलं पाहिजे. हे त्याचं धतिंग. ते लक्षात आल्याबरोबर गुलाब बाबा तिथनं उठला, पण दुसरीकडे पसरतोच आहे तो. एक गावर म्हणून गृहस्थ होते, त्यांनी सत्यसाईबावर निंदा केली. मी म्हटले की तो मनुष्य खोटा आहे, पण त्याचा काही परिणाम झालाय का? काही होत नाही. फक्त जनजागृती होती. त्यांचे मार खाल्लेले लोक माझ्याकडे आले, ते ठीक झाले. मग त्यांना कळलं की खोटे लोक आहेत. तेव्हा जनजागृतीशिवाय अशी कार्य होऊ शकत नाही. आज किती आपण म्हटलं की अशा ह्याच्यात आपण पडू आणि हे ठीक करू, तर होऊ शकत. आणि इतकं अज्ञान आहे ह्या लोकांमध्ये. भूत नाही आहेत असं म्हणणं ठीक नाही. भूत म्हणजे काय, असे सशरीर असतात, पण त्यांचे सूक्ष्मदेह आहेत, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यावर आता सायन्सनी पत्ता लावलेला आहे. त्याचं नाव त्यांनी प्रोटीन 58 आणि प्रोटीन 53 ठेवलेलं आहे. आणि ते भूतकाळात आपल्याला बसलेलं आहे, ते येत आहे असं स्पष्ट सांगतात ते. पण इथल्या डॉक्टरांनी कुठे शिकले ते? मी जेव्हा मेडिकल केलं त्याच्यानंतर मी पाहिलं पुष्कळ मेडिकल सायन्स वाढलेलं आहे. आणि बाहेर जाऊन कळतं, पुस्तकं वाचून, जर्नल्स वाचून, की कुठल्या कुठे लोक गेलेत. आज कुंडलिनीचं नाव सुद्धा आमच्यामुळे त्यांनी आपल्या जर्नल्स मध्ये घेतलेलं आहे. पण काही वाचन नाही, काही नाही, कुपमंडुकासारखी ते बसून राहायचं आणि असले धंदे करायचे, एक मंच तयार करायचा. करा, पण लहान मुलांना घेऊ नका. शाळेतल्या कॉलेजच्या मुलांना हात लावायचा नाही. त्यांना आता अभ्यास करून त्यांचं आयुष्य बनवायचं. तेव्हा ह्या अशा ह्याच्यात नुसता आरडाओरडा करायला जे तुम्हाला घेऊन जातात त्यात तुम्ही पडू. आता बघा, त्यांनी अंगापूरला 5-5, 6-6 वर्षाच्या मुलांच्या हातात दगड दिले आणि दगड मारले. मला तर हेच वाटलं की त्या मुलांना कुठे न पकडून घ्यावं. 500 दगड फेकले त्यांनी. त्यातले 18 जण हे परदेशी लोक, हे फार मोठमोठाले विद्वान लोक, काही मूर्ख नाहीत, जखमी झाले. तर दिल्लीहून CBIने पाठवले याच्यावरती की हे लोक काय करतात ते. संबंध महाराष्ट्रात काय काय चाललंय, काय काय होत आहे ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जर तुम्हाला काही थांबायचं असेल तर भ्रष्टाचार थांबवा. मुलांना घेऊ नका, हे स्वतःला फार समजता शहाणे. भ्रष्टाचार थांबवा. भ्रष्टाचारामुळे केवढा त्रास होतो आणि ते बघायला पाहिजे. त्याच्याऐवजी भलत्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष लावायचं. कुठेही अशी टूम नाही, कुठे अशी टूम नाही. संबंध भारत हे इथेच, त्या अतिशहाणपण इथे पिकलेलं. ते रामदास स्वामींच्या भूमीत ज्यांनी अशा लोकांना काय काय शिव्या दिल्या, त्यांना शिव्या येत नव्हत्या, तेव्हा त्यांनी आपल्या मनाने बनवून बनवून काहीतरी शिव्या दिल्या त्या लोकांना, मूर्खात काढल्या. तेव्हा समजलं पाहिजे की आपण अशा बेकार लोकांच्या नादी लागलं नाही पाहिजे. माझे यजमान शास्त्रीचे मुख्य सचिव होते आणि एक दिवस शास्त्रीची फार हसायला आले. म्हटलं झालं काय तुम्हाला? अहो म्हणे आज कमाल झाली. म्हटलं काय? इथे म्हणे अशा संस्था आहेत की जिथे लोकांना नुसतं नारेबाजी करायची, नारे लगाने वाले. असं का? तर म्हणे की त्यांच्याजवळ सर्व तऱ्हेच्या टोप्या, सर्व तऱ्हेचे पुठ्ठ्यांवर लिहिलेलं काय असेल नसेल, प्रत्येक ह्याचं, प्रत्येक सामाजिक म्हणा किंवा राजकारणी म्हणा असं काय असेल ते आहे. मग त्यांना तेवढे पैसे द्यायचे. मग ते आपल्या टोप्या बनवतात, त्या हातात घेऊन बाई ओरडत. तर मी आता गेलो म्हणे तिथे, तर ते जे नारे लावत होते ते तर बरोबर होते, पण त्यांच्या पुठ्ठ्यावर दुसरंच लिहिलं होतं, दुसऱ्याच कंपनीचे होते ते. आणि त्यांच्या टोप्या वेगळ्या. म्हटलं अरे तुम्ही टोप्या त्याच घालून आला का सकाळी घालून आला ते? पण आम्हाला वेळच नाही झाला. पण अरे तुम्ही वाचलं काय त्यात काय लिहिलेलं आहे? म्हणजे अशी परिस्थिती आहे. इतका खोटेपणा जगामध्ये. ह्या लोकांनी आम्हाला दगडफेक केली, त्याबद्दल शंकाच नाही. आम्ही कोणावर दगडफेक केली नाही. काय हे कुठलं शहाणपण आहे? कोणावर दगडफेक करणं हे कोणतं निर्मूलनाचं कार्य आहे? हे खुनशीपणाचं कार्य. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुलांना घेऊन घेतले. त्याच्यात दुसरं असं आहे की कुंडलिनीचं कार्य हे फार महान कार्य. रशियामध्ये 400 डॉक्टर कुंडलिनीचं कार्य करत आहेत. दिल्लीमध्ये 3 डॉक्टर, दिल्ली युनिव्हर्सिटी 3 डॉक्टरांना MDच्या पदव्या मिळाल्या. ते काय MDच्या पदवी देणारे MBBS डॉक्टर नसले पाहिजेत, MD नसले पाहिजे, त्याच्यावरचे असले पाहिजेत ना. तर पुणे युनिव्हर्सिटीने असा विचार केला की जर दिल्लीला मिळालं तर आपल्याला का मिळू नये, आपण इथे PhD करायचं.
म्हणून त्यांनी या लोकांना बोलवलं, एक कॉन्फरन्स केली. त्यासाठी इंग्लंडहून लोक आले, रशियाहून लोक आले आणि त्यांनी सिद्ध करून दिलं वैद्यकीय पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने की सहयोग म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमचा कंट्रोल आहे. आणि त्यांनी कसं होतं ते सगळं एकीकडे घालून खोटं नाटं न्यूजपेपरने छापलं की याला काहीच वैद्यकीय हे नाही, पुरावा नाही. म्हणजे काय म्हणायची संबंध कॉन्फरन्स झाली. त्याचे जे डॉक्टर्स होते माझ्याकडे आले, म्हणजे माताजी मला समजत नाही की इतकं खोटं कसं लोक बोलतात, हा काय खोटेपणा, आपण का करायचा. त्यांनी समाजाचं भलं होणार आहे, समाजाचं कल्याण होणार आहे. जी मुलं क्लासमध्ये पास होत होते त्याच फर्स्ट येत आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळते. किती ह्याने अगाध कार्य केले, अनेक रोग बरे झाले, त्याबद्दल शंकाच नाही. पण आम्ही त्याचं ऍडव्हर्टिजमेंट करत नाही, कारण रोग बरं करण्याचा आमचा धंदा नाही. फक्त कुंडलीनी आम्ही जागृत करू. जर कुंडलीनी जागृत झाली तर त्यामुळे तुमचं जे बोलवायचं ते होईल. आपली 6 चक्राने आलोकित होतात आणि ह्या 6 चक्रांच्यामुळे आपल्याला शक्ती एक प्रकारचीच नाही, अनेक प्रकारची. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की पुष्कळचे आर्टिस्ट लोक ते मुसलमान आहेत. सिफात हुसेन खापडाचे, अमजद अली खान, इशात अली खान, हे सगळे सहयोगी आहेत. ते म्हणतात सहयोगाच्या आधी माताजी आमचे हातच चालत होते, आता इतका हलकापणा आलाय. आज हे एवढे मोठमोठाले आर्टिस्ट आहेत. आपली माणिक वर्मा, ती केवढी आदर होती, सहयोगानंतर ती बरी होऊन आता इतकं सुंदर गायला लागली. किशोरी आमोणकरचं तसंच आहे. कितीतरी अशाने सहयोगाने कुठल्या कुठे पोहोचले. हे आर्टिस्ट लोकांची गोष्ट मी सांगते. तसंच कलाकार, पुष्कळचे कलाकार सुद्धा फार मोठे कलाकार झाले. आमच्या इथेच एक आता आलेले आहेत, तो एका कोळ्याचाच मुलगा होता, पण सहयोगात आल्यानंतर इतका त्याच्यामध्ये सर्जन कलेचा इतका प्रादुर्भाव झाला की त्याला स्कॉलरशिप्स मिळाल्या आणि त्याच्यावर आज तो तिथला ग्रॅज्युएट झाला. ह्यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष कुंडलिनीचं जागरण हे फार आवश्यक आहे. आजकालचा अभ्यासक्रमच इतका जबरदस्त असतो की त्यासाठी जोपर्यंत कुंडलिनीचं जागरण होत नाही तोपर्यंत तो सहन करणं सुद्धा मुलांना कठीण जातं. आमच्या सहयोगामध्ये पुष्कळशी अशी मुलं आहेत. एक मुलांनी चार्टर्ड अकाउंटन्सी 21 वर्षात केली. 3 मुलं इंजिनियर झाली पहिल्या खटक्यात. म्हणजे डॉक्टर्स आले, कितीतरी डॉक्टर्स आले, त्यांना एकदा सुद्धा फेल्युअर आलेलं नाही. या गोष्टी काही खोट्या मी बोलत नाही, मला खोटं बोलून करायचं काय. त्यांचं म्हणण्याचं की मला प्रसिद्धी पाहिजे, प्रसिद्धीची मला गरज नाही, प्रसिद्धीची मला गरज नाही. देवकृपेनी ती फार मोठ्या घराण्याची आहे. आणखी प्रसिद्धीच घ्यायची असते तर राजकारणात गेले असते. हे असे गावात फिरवून आणि सगळ्यांच्यासाठी एवढी मेहनत केली नसते. माझे यजमान फार मोठ्या पदवीवर होते, आपल्याला माहित असेलच. आणि त्यांना इंग्लंडच्या राणीने सर्वोच्च असं जे तिने एकाच माणसाला, रेगनला फक्त दिलंय, असं नाही ठेवलं. ते सुद्धा सगळ्यांना सांगत होते. आता परवा त्यांच्या स्वागतार्थ मीटिंग झाली, ते सांगितलं सगळं श्रेय माझ्या बायकोला, तिचं साह्य आणि तिची शक्ती मलाच का. त्यांना 32 असे मिळाले, 32 देशापासून. ते म्हणाले मला 32 देशापासून देण्याचं मीच कोण आहे, मला का मिळालं, हे सगळं माझ्या पत्नीमुळे. हे त्यांनी उघडपणे सगळ्यांना सांगितलं. पण तरी लोकांच्या डोक्यात लख प्रकाश पडत नाही की ते आपल्या कल्याणासाठी, आपल्या भल्यासाठी. कारण आम्ही एकही पैसा घेत नाही, हे मुख्य कारण. आम्ही म्हटलं की रोग बरे होतात पण आम्ही पैसा घेतो, म्हणजे हे जे उपटसुंब डॉक्टर आहेत त्यांच्या पोटावर पायी अशी त्यांना भीती वाटते. पण तसं होणार नाही. सहजोग देणारेच लोक कमी आहेत. आता इथे एखादा जर भामटा उभा झाला तर 1000 होईल, पण कोणी सत्यार्थी बोलणारा असला तर फार कमी आहे. त्याच्यासाठीच म्हटलंय त्याला पाहिजे जातीची, ज्यांच्यामध्ये ती कुमकच नाही, ती लायकीच नाही, ते लोक इथे येणारच नाही. आम्ही किती लोकांना बरं करणार आहोत. तुमच्यासाठी आम्ही सगळे श्रीमंत लोक सोडून टाकले. तरी म्हणा काही काही श्रीमंत ठीक झाले सहयोगामुळे. त्यांनी उघडपणे सांगितलं, राहुल बजाजचं आपण नाव ऐकलं असेल, त्यांनी उघडपणे सांगितलं की माझा हात माताची ठीक केला, मी तो हुस्टनला जाणार होतो. नंतर एक आहे तिथे बारी मेहरोत्रा, फार मोठे इंडस्ट्रिस्ट आहेत, त्यांनी सांगितलं अहो मी माझं तर 5 मिनिटात माताची हात ठीक केलं, मी तर मारणारा पोचलो. त्याच्यानंतर एक आणखीन आहे तिथे, मला नाव विसरत कोणाकोणा ठीक केले ते. तर त्यांनी सांगितलं माझी बायको 14 वर्षात, मी मला विसरलेलं होतं सगळं. ते सगळं एकानंतर एक येऊन सांगायला आलं की मला हे बरं केलं, मला ते बरं. मी बघतच राहिली बाबा, मी काय त्यांना पैसे दिले नाही. त्यांना असं वाटलं की हे कमीत कमी आम्ही सांगितलं पाहिजे, कारण माताजी आमच्याकडे काही पैसे घेत नाही, काही घेत नाही, तेव्हा एवढं तरी माताजीच्याबद्दल आम्हाला सांगायला पाहिजे. म्हणून 500 डॉक्टरांच्या समोर त्यांनी सांगितलं
हे काही खोटं बोलतायत लोक. तेव्हा ह्या लोकांनी माझ्या विरुद्ध काय एवढं उठवलंय असा मी विचार केला. मी काय पैसे देत नाही, हे मुख्य कारण. देवाच्या कार्याला जर कोणी पैसे देते तर तो मनुष्य खरा नाही, हे जाणून ठेवलं पाहिजे. कारण देवाला पैसे समजत नाही. जशी पृथ्वी तिच्यात एखादं बी पेरलं किंवा जी अनेक फळं फुलं पुष्प सर्व तऱ्हेच्या गोष्टी आपल्याला देते, तिला आपण किती पैसे देतो? तिला पैसे समजतात का? हे लक्षात घेतलं पाहिजे. ही जिवंत क्रिया आहे आणि आपल्या उत्क्रांतीत आता आपण मनुष्य स्थितीला आलो. याच्या पुढच्या उत्क्रांतीला आपल्याला उतरलं पाहिजे, जिथे केवळ सत्य जाणलं पाहिजे. त्यालाच आपण कैवल्य म्हणतो. आता ही इतकी मंडळी इतके 56 देशात इथे आलेले आहेत, निवडक लोक आहेत. त्यांच्यात कधी भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. तर ते रजनीश आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सांगितलंच पाहिजे की समाजच्या त्याचा गुजरात समाज मध्ये मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्याच्यात असं लिहिलं होतं की ह्या रजनीशच्या एका शिष्याने, सगळेच आनंदच आहेत तिकडे त्यांची नाव, की आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सांगून माताजीला एक फटका दिला, म्हणजे इथे मामाला जे दगड मारले तिथे, आणि आता त्यांना मी दुसरा फटका देणार आहोत. तेव्हा तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं. त्याच्या आधीच ते रजनीश फटकले आणि गेलेच. आणि काय काय उपद्व्याप त्यांनी केला ते ह्या लोकांना विचार, हे सांगते तुम्हाला. किती घाणेरडा तो मनुष्य आणि त्याने किती घाणेरडे प्रकार केले. आणि त्याच्या शरणाला हे गाव मला इतपर कळलेलं आहे की त्यानेच त्यांना मेस्मरिझमची विद्या शिकवलेली, म्हणजे संमोहनाची. संमोहन हे फार फार जास्त डेंजरस आहे, फारच जास्त. ज्याने संमोहनात गेला तो परत येऊ शकत. जो मनुष्य संमोहन करतो त्याला फार वाईट त्रास होतो. आता हे डॉक्टर काऊट तसेच होते, तरुणपणीच गेले. संमोहनाचं कार्य करणं फार चुकीचं आहे. संमोहन म्हणजे भूतविद्या आहे, काळी विद्या आहे. आणि जे लोक संमोहनाचं कार्य करतात त्यांना मी जागृती देऊ शकत. तुम्ही 10 लाख दिले तरी करू शकत. संमोहनाने आपण दुसऱ्याच्या चेतनेवर आघात करतो आणि त्याची चेतना आपण ओढून घेतो. हे महान पापाचं कार्य आहे. आणि त्यानंतर त्या माणसाची काय दशा होते किंवा आमची काय दशा आहे ते पाहण्यासारखं आहे. त्याबद्दल सुद्धा विदेशी देशांमध्ये, परदेशी देशांमध्ये ज्या ठिकाणी प्रगल्भता आलेली आहे, अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत की संमोहन आणि काय काय घाणेरडे प्रकार होतात. आमचे एक डॉक्टर होते, त्यांच्यावर संमोहन विद्या केली होती. ते शिकले होते संमोहन विद्या. त्याच्यानंतर मग त्यांना दारूचाही नाद लागला. त्यानंतर ते सहयोगात आले. मोठ्या मुश्किलीत त्यांची कुंडली जागृत झाली. झाल्यानंतर सगळं सोडून उभे झाले. आता 7 हॉस्पिटल्समध्ये लंडन शहरामध्ये ते मुख्य आहे. ह्या अशा संमोहन विद्येला तुम्ही बळी पडू नका. संमोहनाची काय गरज आहे? संमोहन करण्याची काय गरज आहे? कोणी साधू संतांनी संमोहन केलं होतं? ते तुम्ही संमोहन शिकत आहात त्यांच्यापासून. हे कशासाठी शिकायचं? दुसरी गोष्ट अशी, ही भौतिकता त्या देशांमध्ये फार वाढली. परत विज्ञानाचा एकांकीपणा. विज्ञान हे एकांकी, त्यांनी सर्वांगीण उन्नती कधी होऊ शकत नाही. विज्ञान फार एकांकी. त्याच्यात कविता नाही, त्याच्यामध्ये प्रेम नाही, त्याच्यामध्ये माणुसकी नाही, काही नाही. विज्ञानाने जर मनुष्याने आपली वाढ करून घेतली तर आज ॲटम बॉम्ब उभे आहेत, हायड्रोजन बॉम्ब उभे आहेत, ते विज्ञानाने झाले ना. त्यात कोणची माणुसकी? ह्या एकांकी प्रगतीमुळे आज त्या देशामध्ये काय काय दशा झाली ते तुम्हाला कळणार नाही. आम्ही सगळे फिरून आलेलो. अमेरिकेसारख्या देशामध्ये लोकांना 65% लोकांना घाणेरडे रोग झाले. आणि आता पुण्याला सगळ्यात जास्त आहे. रजनीशच्या लोकांच्यामुळे सगळ्यात जास्त हिंदुस्थानात पुण्याला होते. एकाने मला प्रश्न, त्यांच्या युनिव्हर्सिटीत जाऊ का? म्हटलं मुळे जाऊ. प्रश्न विचारला तर सांग, तुम्हाला घाणेरडे रोग घ्यायचे असेल त्याच्या युनिव्हर्सिटीचा. ही सगळी घाण त्याने तिथे एकत्र केलेली आहे. मग त्याशिवाय त्या देशांमध्ये इतर इतके प्रश्न आहेत की ते तुम्हाला समजणार असेल. सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य. म्हणजे लंडन सारख्या शहरामध्ये, शहरात, इंग्लंडमध्ये नाही, शहरातच प्रत्येक आठवड्याला 2-2 मुलं आई वडील मारून टाकतात. त्यांची सामाजिक व्यवस्था इतकी खराब आहे. एक बाई 9-9दा लग्न करते. हा प्रकार.
तिथला जो सामाजिक प्रकार झालेला आहे तो आपल्या देशात आणायचा आहे का आपल्याला? तशी स्थिती आपल्याला आणायची का आपल्या मुलाबाळांसाठी? तेव्हा अध्यात्म हा पाया आहे. हे लोक इथे का आले? कारण हे त्या परपांगीपणाला आणि त्या एकांगी जीवनाला कंटाळले आणि इतके तऱ्हेचे रोग त्यांना सांगितले होते. एड्स येणारे मी त्यांना 1970 साली सांगितलं, 73 साली. नंतर आता दुसरा जो युपीचा रोग आलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांना 8-10 वर्षापूर्वी सांगितलं. ते सगळे रोग त्यांना आले, पण ते ऐकायच्या ह्याच्यात नव्हते. आणि त्यात भर म्हणजे आपले इथं गेले पुष्कळचे भामटे तिकडे, रजनीश सारखे पुष्कळ पैसे बनवणारे गेले. त्यांनी 58 रोल्स रॉयस विकत घेतला. ते कुठून घेतले असतील? 58. एक रोल्स रॉयसला मला वाटतं निदान तरी 6 करोड रुपये लागतात. आणि सगळेच्या सगळे त्यांनी कवडी बोल विकून हा जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये इथे आले. आणि त्यांना मांडणारे हे लोक आहेत. काही सहयोगी एका बाईला भेटायला गेले. ती म्हणे याच्यामध्ये अंधश्रद्धेला विचारायला, तर ती म्हणे रजनीश म्हणजे किती मोठे. वा वा वा, कोण मोठा आणि कोण लहान जे ज्या लोकांना समजत नाही ते कसल्या अंधश्रद्धा निर्मूलन करणार आहे. तर आधी आपली जागृती करूया. ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुझं आहे, तुझं पाशी. जे संतांनी सांगितलं ते आम्ही सिद्ध करू शकतो, ते तुम्ही सिद्ध करून घ्या. आणि आपली शक्ती बघा, आपली शक्ती वाढवा. असे ओरडत फिरू नका. तुमची लायकी ही नाही, तुमची लायकी आहे महान होण्याची, मोठे होण्याची. हे असल्या मूर्खपणाचे धंदे करू नका आणि याच्यात पडू नका. मी आज एका शाळेत आलेली आहे, पवित्र स्थान आहे शाळेचं. उद्या इथेच मुलं ड्रग पिऊन पडतील, इथेच मुलं दारू पिऊन पडतील आणि सर्वनाश स्वतःचा करून येतील, हे मला स्पष्ट दिसत आहे. अशा लोकांना जर तुम्ही महत्व दिलं तर काय होईल काय समजत आहे. दुसरं असं की भूतविद्या, काळी विद्या जी आहे, म्हणजे हातात हे काढणं वगैरे, हे सगळे आहे, विद्या आहे, पण श्रद्धेचं स्थान नाही. ते ही खोटी विद्या आहे, पण हे करतात. आणि हे जेव्हा ते करतात तेव्हा अशा लोकांच्या कचाट्यात जाऊ नका. तुमच्यावर परिणाम, तुम्ही आजारी पडाल. म्हणूनच तो कौर असा मेला आणि फार वाईट परिस्थितीत मेला. आमच्या ओळखीचे VKRV राव आहेत, ते दिल्ली युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते. त्यासाठी तो तडपडून मेला. त्याच्या मागे हे लोक लागलेले आहेत. तेव्हा हे पैसे कमवायचे धंदे असो किंवा काही असो, अशा वाममार्गाने तुम्ही पैसे कमवू नका. आपली आत्मली शक्ती जे सगळ्या संतांनी सांगून दिलेलं आहे ते काय खोटाच आहे. त्यांनी कसं आयुष्य आपलं कटलं, त्यांनी कसे राहिले. आता असं म्हणणं की अध्यात्माने गरिबी हे चुकीचं आहे. आपल्या भारतातला अध्यात्म सर्व चुकीचाच आहे. कारण बहुतेक अंधश्रद्धेत गेलेला, नंतर भामटे इतके, त्यातनं भलते सलते गुरु. आता तो चंद्रास्वामी एक आलेला, तो प्रसिद्ध आहे. आता त्याच्या विरुद्ध कितीतरी इंग्लंडला छापलं होतं, त्यांनी किती प्रकार केले. मग दुसरा हा मुक्तानंद. काय घाणेरडे लोक आहेत हे. ह्या सर्व लोकांच्या नादी लागून जर तुम्ही अध्यात्म मिळवायचं म्हटलं तर नाही. कोणी असं म्हणत नाही की मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार, कोणी म्हणत का? कारण देतात येते त्यांना. कशासाठी? धर्म कशासाठी? धर्म तुम्ही हिंदू असा, मुसलमान असा, काही असा, ख्रिश्चन असा, सगळे पाप करू शकता. धर्म आतमध्ये तो जागृत झाला पाहिजे. जेव्हा आपल्यामध्ये धर्माची धारणा होते तेव्हा आपण कोणतंही वाईट काम करत नाही. कारण प्रकाश आत्म्याचा आपल्यात आला. समजा एक अंधार आहे, अंधारात तुम्ही आंधळे बसले, हातामध्ये साप आहे. कोणी म्हटलं अरे बाबा तुझ्या हातात साप आहे, तो चावेस तर तुम्ही म्हणू शकता की नाही हे दोरखंडच आहे. पण प्रकाश आल्यावरच तुम्ही टाकून देता. तसंच सहयोगात आल्यावर किती कल्याण होतं. मनुष्य व्यसनमुक्त होतो. पहिली गोष्ट त्याची सृजन कर्तृत्व वाढतं. एक गृहस्थ आजच आले होते, त्यामुळे मला कविता काय करता येत नसे आणि त्यांनी असं काव्य म्हणून दाखवलं मला. मी आश्चर्यचकित झाले. त्यामुळे माताजी सगळं तुमचंच कारस्थान आहे, तुम्हीच मला शिकवलं. आणि उर्दूमध्ये माझे स्वतःचे धाकटे भाऊ सहयोगात उशिराने काय होणं पण घसरते आणि त्याला मुळीच मराठीचं काही ज्ञान नव्हतं विशेष. शाळेत सुद्धा माझ्यातून निबंध लिहून घेऊन जायचे, अशीच त्यांची स्थिती होती. त्यानंतर आता काय कविता करतोय तो, आणि त्यात उर्दूमध्ये कविता, हिंदीमध्ये कविता. म्हटलं हे काय आहे? हे म्हणे तुमचं सगळं आहे, मला काही माहिती नाही. आणि कुसुमाग्रजांनी यांना एवढा मान दिला, सांगितलं की काय तुम्ही लोक कविता करतात ह्या वयामध्ये, अशी तुमच्या वयाचे
तुमच्या या मानसिक स्थितीतले लोक जे ह्या वयातले ते अशा कविता करू शकतात. इतक्या लहानपणी तुम्ही कशा ह्या कविता केल्या? त्याला कारण म्हणजे परमेश्वराची जागृती होते. अहो 23 वर्षामध्ये ज्ञानेश्वरांनी काय लिहून ठेवलंय ते तुम्हाला कळायचं नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल तो आनंद काय. त्यांनी नुसतं ज्ञानेश्वरीच लिहिली नाही, त्यानंतर एक अमृतानुभव म्हणून एक अद्वितीय असा ग्रंथ लिहिला. आणि आमचे सगळे सहयोगी परदेशात जाऊन वाचतात. ते वाचण्यासारखं म्हणजे इतका आनंद आहे तो त्याच्यात, इतका आनंद आहे की 2 जरी ओळ्या त्याच्या कोणी लिहू शकलं तर मी म्हणेन की काहीतरी आहे त्याच्यासारखं. पण त्यांच्यावरही घाला म्हणे त्यांची जाऊन आम्ही समाधी उघडू की तरी समाधी घेतली गेली. जो स्वतः खोटाडा असतो तो सगळ्यांनाच खोटं समजतो. हेच ह्यातलं तथ्य. तेव्हा त्या साताऱ्यामध्ये आम्ही इतक्यात आलो आणि इथे काहीतरी पुस्तक हे मला माहित होतं आणि त्यामुळेच सगळ्यात कमी साताऱ्याला कार्य झालेलं आहे. आता तुम्हाला त्या आशीर्वादची आठवण करून देते जे आत्मसाक्षात्कार. आपल्या देशातही लालबहादूर शास्त्री हे आत्मसाक्षात्कार, हे आत्मसाक्षात्कार. पण आपण त्यांना घालवलं का? कारण आपली लायकी नाही. अशा लोकांसाठी आपली लायकी नाही. गारबाचे हा सुद्धा साक्षात्कारी, म्हणूनच तो मला इतकं महत्व देतो. जे साक्षात्कारी लोक आहेत ते साक्षात्कारी लोकांना ओळखू शकतात. नामदेवांना ओळखलं कुणी तर नानक साहेबांनी. त्याला सांगितलं की तुम्ही इतकी सुंदर कविता करता देवाची, आता कृपा करून तुम्ही पंजाबी शिका. एवढं मोठं पुस्तक आहे पंजाबीमध्ये. त्यात जनाबाईचे पण अभंग आहेत आणि मराठीचे अभंग आहेत. मला आश्चर्य वाटलं हे लोक ग्रंथ साहेब मध्ये ते मराठीचे अभंग म्हणतात, पण त्यांचं काय पडत मूर्ख बसले. तो उचलला तो ग्रंथ, एक बोट इथे ठेवायचा, अखंड पाठ 2.5 दिवसात संपला पाहिजे. त्याने काहीतरी वाचायचं, तिथे बोट ठेवायचं, दुसऱ्या बोट ठेवायचं. ह्याला काही अर्थ आहे? हे पडत मूर्खांची लक्षण आहे. त्यांनी म्हटलंय काय हे रे बनको जन जाय सदा निवासी सदैव अलेपा तो हे संग सम. कशाला जगला तुझ तुझ्याच मध्ये समावेल. पण शेवटी जे त्याने म्हटलं काय नानक बिन आपाची स्वतःला ओळखल्याशिवाय मिटे न भ्रम की काय. हे त्यांनी नानक साहेबांनी म्हटलेलं आहे. कबीराने तर संबंध कुंडलिनीच वर्णन केलंय. इडा पिंगला सुख मनना शून्य शिखर पर अनहद बाजी. पण शेवटी कंटाळून त्यांनी असं म्हटलं कैसे समझाऊ सब जग अंधा. म्हणजे कमाल ही की कुंडलीना सुरती म्हटलं त्यांनी. मी पटण्याला गेले तर तंबाखूला ते लोक सुरती म्हटलं. माणसाची तरी कमाल आहे. कशाचं कसं खोबरं करायचं ते मानवाला विचारा आणि त्याला ते सुरती म्हणतात. ही कुंडली तुमची स्वतःची शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि जेव्हा ती 6 ह्या चक्रामधून जाते. आता तुम्हाला मेडिकल माहित नाही तर मी तुम्हाला मेडिकली समजवलं असतं. तेव्हा ब्रह्मरंध्राला छेदते. ब्रह्मरंध्राला छेदल्याबरोबरच तुमच्या हाताला थंड असं वाऱ्याचं किंवा कधी गरम येतं, कधी कधी कोणाला गरम येतं, असा वारा लहरीसारखा येतो आणि हाताला हे परम चैतन्य चारीकडे पसरलं ते लागतं. थंड थंड असा हातात उठा. ही परमेश्वराची प्रेमशक्ती ही तुम्हाला हाताला लागते. तेव्हा तुम्ही एक दैवी कॉम्प्युटर होऊन जाता. कोणताही प्रश्न विचारायचा, परमेश्वर आहे किंवा नाही असाच जर प्रश्न विचारला तर लगेच हातात झण 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 लागतो. पण एखादा जर भामटा येऊन उभा राहिला आणि त्यांनी जर भगवे वस्त्र घातलेले असते तर लगेच तुमच्या लक्षात येईल की हा भामटा आहे, कारण हातामध्ये गरम गरम नाही किंवा हा चोर आहे. ह्याच बोटांवर त्या 5 आणि 6 आणि 7 बोटांवर तुम्हाला कळेल की ह्यांची चक्र कोणची धरलेली आहे. तुम्ही चक्राचीच बोली करता, दुसरं काय बोलत नाही. आणि ह्यांचं चक्र कसं ठीक करायचं हे शिकण्यासारखं आहे आणि ते अगदी सहज काही पैसे न देताना तुम्ही आत्मसात करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही प्रावीण्य मिळू शकता. तेव्हा तुमची युवा शक्ती जागृत होईल. नाहीतर इथे गृहस्थ आले माझ्याकडे म्हणे माताजी ही आमची ती युवा शक्ती. कसली युवा शक्ती आहे? अमुक अमुक एका पॉलिटिकल पार्टीची. मुळीच पॉलिटिकल पार्टीला जॉईन करू नका. मी त्यांना म्हटलं तुझं धोरण काय? धोरण काय नाही, आम्हाला जे हे सांगतात तेच. असं का? तुम्हाला काही व्यक्तित्व नाही, काही सांगितलं ते करा तुम्ही काय? हे काय करतात ते पाहिलं का? यांचं आयुष्य कसं आहे ते पाहिलं का? हे कसे वागतात ते पाहिलं का? यांच्याकडे पैसे कुठे येतात ते पाहिलं का? तुम्ही लागले आपले झालंय काय तुम्हाला? त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
म्हटलं हे सरळ सोडा, आत्मसाक्षात्कार घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात. आता हे तुम्ही बघता एक आयुध आहे, पण ह्याचा जर संबंध मेनशी झाला नाही त्याला काही अर्थ नाही. तसंच मानवाचं आहे, जोपर्यंत आपला संबंध मेनशी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणारच नाही की आपण कोण आहोत, आपलं कोणचा गौरव, आपली काय लायकी. मग तुम्ही नाही जाणार तिथे ओरडाय, ही कामं करायला तुम्ही जाणार नाही. तुम्ही बघाल की दारुडे ह्याच्यात हे धंदे आहेत, आम्ही कशाला ह्याच्या मागे जायचं. आम्ही सत्कर्माला लागणारे सत्कारणी लोक आहोत असा जेव्हा मनामध्ये विचार येईल तेव्हाच म्हणायचं की कुंडलिनीचं जागरण होईल. पण ज्या लोकांना हिंसा करणं, लोकांना दुःख देणं, त्रासवणं असे हिटलरशाहीचे उपद्रव सुचतात, त्यांच्यासाठी कुंडलिनी नाही. त्या ह्या जन्मात काय 1000 जन्मात होणार नाही. अशा उपद्रवी लोकांना आम्ही म्हटलं तर कधीही जागृती देऊ शकणार नाही. तेव्हा आपल्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर असेल. ज्यांना आपल्याबद्दल आदर नाही तेच असे उपद्रव करतात. आपण कोण, आपली महानता काय, आपली प्रतिष्ठा काय हे समजलं पाहिजे. डिग्निटी त्याला म्हणतो, ते समजलं पाहिजे. आमची काय प्रतिष्ठा आहे, काय आम्ही रस्त्यावर जाऊन ओरडणार आहोत, दगड मारणार आहोत, मुळीच नाही. आम्ही प्रतिष्ठित आहोत. आपल्या आईवडिलांची प्रतिष्ठा वाढवायची, महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवायची. हे लोक तुम्हाला इतकं उच्च समजतात की तुम्ही महाराष्ट्रात जन्मले. त्यांचं म्हणणं असेल जिथे एवढं चैतन्य आहे माताजी तिथले लोक किती मोठे असायला पाहिजे. पण जसं सबंध समुद्रामध्ये पक्षी हा धावतोय, त्याला काही पाणी मिळत नाही, तशाचाच प्रकार आहे. जिथे पिकतं तिथे विकत नाही. हे लोक इतक्या लांबून आले ते कशाला, ते असं जाणून तिथे एवढं चैतन्य आहे. मी किती म्हटलं दुसरीकडे जाऊया, नाही, आम्हाला महाराष्ट्रातच पाहिजे. महाराष्ट्राचं चैतन्य कुठे आहे, काय सुंदर आहे म्हणे महाराष्ट्र. त्यांचं सौंदर्य बघण्याचं म्हणजे बाह्य नाही, आतलं त्यातलं जे काही कार्य आपल्या संत साधूंनी केला त्याचा फायदा आम्हाला फार आहे. त्यामुळे हे लोक इकडे येतात. एकदा त्यांना मी तुकारामाच्या समाधीवर पाठवलं, तर तिथे ते जिथे ध्यान करत असत तिथे गेले. तर लोकांनी मला सांगितलं माताजी हे गडबडा लोळत होती जमिनीत. म्हटलं तुम्ही कशाला लोळला. म्हणे माताजी जमिनीत ना चैतन्य वाहत होतं, जमिनीतनं चैतन्य येत होतं ते पाहिलं आम्ही, म्हणून आम्ही लोळत होतो. आता ज्याला चैतन्याची माहिती आहे तोच तो चैतन्य जाणू शकेल. जसं आपलं नामदेवांचं सांगायचं म्हणजे नामदेव एकदा गोरा कुंभाराला भेटायला गेले. गोरा कुंभार हे पायाने माती तोडत होते. त्याच्या समोर उभे राहिले स्तंभित आणि काय म्हणतात, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. हे बोलावं एका आत्मसाक्षात्कारी संतांनी आणि ऐकावं ते सुद्धा आत्मसाक्षात्कारी संतांनी. ज्यांना त्याचा प्रकाशच मिळालेला नाही त्यांच्यासमोर नुसती बडबड आहे. पण तरी सुद्धा हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या योगाला प्राप्त होणं सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना. आणि महाराष्ट्रात जोपर्यंत हे कार्य होणार नाही तोपर्यंत तुम्ही मेहनत करणार आहे. जरी तुम्ही मला दगड मारले किंवा काय केलं तरी सुद्धा मी मेहनत करणार, कारण मी माझा महाराष्ट्रात जन्म झालेला आहे. आणि त्या संत साधूंना कळस चढवायचं काम माझं आहे आणि मी हे कार्य करणार. तुम्ही किती मला त्रास दिला. पूर्वी संतांना फार त्रास दिला होता लोकांनी आणि तो त्यांनी सहन केला, कारण ते एकटे होते. सत्य मिळालं ते एका दुसऱ्यालाच मिळाले होते. एकटे दुकटे ते त्यांना पण लोकांनी मारून सुद्धा टाकलं. असे म्हणतात की सालामाल म्हणून एक ग्रस्त होता पुण्याला. तो लागला मागे तुकारामाच्या आणि तुकारामाला मारून टाकला. इथपर्यंत गप्प होता. किती छळलं त्याने, ज्ञानेश्वरांना किती छळलं. त्याच्या पायात वाहना नव्हत्या, तसेच उन्हा ताना ते जात असे. आणि आता त्यांच्याच पालख्या काढतायत. अरे ज्याला पायात वाहना नव्हत्या त्याच्या कसल्या पादुका घेऊन तुम्ही जेवणासाठी म्हणून इकडे तिकडे फिरता. म्हणजे सगळी दृष्टी सगळं काही किती खाली आलेलं आहे. आता मीच आपल्याला सांगते, आमचे कलेक्टर होते मेरठला, पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही सुद्धा लहान होतो. तर आम्ही कधी ऐकलं नव्हतं, कधी विचार सुद्धा आला नाही मला, कधी कानावर अशी बातमी आली नाही की एखाद्या कलेक्टरनी कमिशनरनी पैसे घेतले. म्हणजे शक्यच नव्हतं. काय लोक होते ते, शक्यच नव्हतं. आज हे सगळं कालकारण आपल्यातलं अध्यात्म गेलं, कारण अध्यात्मामध्ये सगळी नीतीची मूल्य आहेत.
नीतीची सर्व मूल्ये त्याच्यात असले, ते एकदा नीती सुटली म्हणजे आपण कुठे जाणार, भरकटून जाणार. आपलं होणार काय, आपण कुठे पोहोचणार आहोत हे लक्षात आणलं पाहिजे. आपलं ध्येय आयुष्यात काय आहे ते लक्षात आणलं पाहिजे. आणि आत्मसाक्षात्कारानंतर जी शक्ती तुमच्यात येते ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. ह्याच्या कृषीवर इथे फार मोठे डॉक्टर आलेले, तिलाणी आहेत ते, त्यांनी फार अनुसंधान केलेले आणि आम्ही त्याबद्दल पेपरात दिलं तर कोणी छापायलाच तयार आहे. सगळ्या घाणेरड्या गोष्टी छापायला तयार आहे. आम्ही त्याला सांगितलं की एवढं मोठं सूर्यफूल निघालं आमच्या इथे. नंतर सांगितलं की एका एकरामध्ये 60 तांदूळ पेरले, 60 किलो, आणि त्याचे 240 किलो निघाले. पण कोणी छापायला तयार नाही, येऊन पाहायला तयार. फक्त राहुरीचे लोक आले, त्यांनी पाहिलं आणि ते स्तंभित झाले. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं आम्ही असं कधी सूर्यफूल पाहिलंच नव्हतं मातेची, एवढं बस होतं. अहो म्हटलं सहयोगाने सर्व होऊ शकतं. सगळ्यांवर, पशुपालनावर, प्रत्येक गोष्टीवरती ह्याचा प्रयोग हा परदेशात झालेला आहे आणि तो इथे आपण वापरू शकतो. त्यांनी सगळ्यांची स्थिती ठीक होऊ शकते. कोणी ऐकायलाच तयार नाही, कोणाला फुरसतच नाही आजकाल दगड मारण्यापलीकडे. हेच एक धंदे वाचलेले आहेत. हे रिकामपट्टे धंदे करू नयेत आणि आपली प्रतिष्ठा ही जाणून घेतली आणि त्या प्रतिष्ठित स्थितीला आपण उतरलो पाहिजे. आपण काय रस्त्यावर पडले नाही, वाटेल त्यांनी वाटेल ते सांगितलं तसं वागून आपली आपण प्रतिष्ठा घालवायची. मला आश्चर्य वाटतं कधी कधी की पुण्याला सुद्धा 8-10 अशी मुलं घेऊन आले होते आणि त्यांना विचारलं की अरे बाबा तुम्ही कशाला आला तिथे? ते आम्हाला थोडे पैसे दिले म्हणून आम्ही आलो, दुसरं काय. ही का तुमची प्रतिष्ठा झाली? त्याचं जे मूळ तत्व आहे ते आहे की मानवाचं परिवर्तन झाल्याशिवाय ह्या सर्व गोष्टी जाणारच नाही. तुम्हाला काय वाटतं परदेशामध्ये अंधश्रद्धा आहे? भयंकर अंधश्रद्धा आहे, भयंकर अंधश्रद्धा आहे तिथे. इतकंच ना, अमेरिकेला तर विचक्राफ्ट हे त्याचे शाळा आहेत, कारण तिथे ऍक्टिव्हिटी वाटेल ते करा. पण ते लोक समजले आणि सहयोगात उतरले आणि आज एवढं कार्य करत आहेत जगभर. ते सगळे महामूर्ख आणि इथे 2-4 अतिशहाणे जे तुम्हाला दिलीशहाणे दिसतात, ज्यांचे बैल रिकामे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची नासाडी करून घेऊ नका. जर तुम्हाला सहयोगात यायचं नसेल तर येऊ नका, कारण ह्याच्यावर जबरदस्ती करता येत नाही. तुमची इच्छा असायला पाहिजे, आमची जागृती झाली. नम्रत्वे व्रतनिश्चय. जर तुम्ही आपली कुणाली जागृत करायची इच्छा केली तरच होऊ शकेल, नाही तर होणारच. हे काय आव्हानाचं काम नाहीये की आमची जागृती करू. कशी करणार? उद्या हिटलर माझ्यासमोर वराला माझी जागृती कर, तर मी म्हणे बाबा तुझी जागृती झालेलीच आहे, तू आता तसाच आहे, कधीच होणार नाही. तेव्हा माणसाचा एकंदर विचार की आम्हाला सुद्धा ही परमेश्वरी शक्ती मिळाली पाहिजे, हे फार जरुरी. ते नसलं तर कोणावरही जबरदस्ती करता येत नाही, कोणावर दडपशाही करता येत नाही, दगड मारता येत नाही, काही. हे मिळवायला पाहिजे. आपली शक्ती आपल्याजवळ असताना आपण जर नाही मिळवली तर तुम्हाला शहाणे म्हणू की काय म्हणू, हे तुमच्यात आहे. जे त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी सांगितलं सामूहिक ते आज आम्ही साक्षात करत असताना ह्या महाराष्ट्रातच हा शहाणपण कशाला असेल? असं दिल्लीला नाही, असं दिल्लीच्या पलीकडे नाही, युपीला नाही, कर्नालला गेलो तिथे नाही, हरियाणाला नाही, कुठे नाही, तसंच आसामला नाही. आश्चर्याची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातच काय, तिथे संतांनी सगळं कार्य केलेलं आहे. असं का? कारण आपल्याला असं वाटतं की धर्माच्या नावावर पुष्कळ वाईट गोष्टी होत्या, हे मी मानते. पण मी त्याबद्दल 1970 सालापासून बोलते. इथपर्यंत लोकांनी माझ्या मनाने सांगितलं की तुमच्या बायकोला लोक मारतील. म्हटलं मला मारणार अजून आलेला नाही, फक्त तेच उलटणार त्यांच्यावर. जे मारायचा प्रयत्न करेल ते त्यांच्यावर उलटतील. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की सत्कारणी आपलं आयुष्य घालवलं पाहिजे, आपलं काहीतरी विशेष नाव झालं पाहिजे. ही शक्ती मिळवा आणि सगळ्यांचं नाव झालं पाहिजे मोठं. आज मी या शाळेच्या आवारात आले, हे मी आपलं सद्भाग्य समजते आणि शाळांबद्दल मला फारच उत्कट प्रेम आहे. इतकंच नव्हे पण तरुण पिढीबद्दल आम्ही फार दुर्लक्ष केलं असं मी नेहमी सांगत असते. तेव्हा आता ही वेळ अशी आलेली आहे की तिथे तुम्ही आपली शक्ती मिळवा, आणखी स्वतः आपण कोण आहोत, आपला गौरव काय ते जाणून घ्या. माझा तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद. अब हम
थोड़ी देर इसी स्थिति में ध्यान करते हैं। श्री माता जी की पावन प्रतिमा को देखते हैं, नमन करते हैं, हृदय से आभार व्यक्त करेंगे और प्रार्थनाएं अर्पित करेंगे। परम पूज्य श्री माता जी, आज का सामूहिक ध्यान हम आपके श्री चरणों में समर्पित करते हैं। आज के ध्यान में आपने हमें जो निरानंद प्रदान किया, चैतन्य से आशीर्वादित कर दिया, इसलिए हम आपके हृदय से ऋणी हैं माँ। संपूर्ण विश्व में विश्व निर्मल धर्म प्रस्थापित करने हेतु कृपा कर हमें सहयोग प्रचार प्रसार का शुद्ध एवं प्रभावी माध्यम बनाइएगा। हमारी सभी प्रार्थनाओं का स्वीकार कर हमें आशीर्वादित करने की कृपा कीजिए श्री माता जी।
अब हम सामूहिक बंधन लेते हैं। आज का ध्यान यही संपन्न होता है। जय श्री माता जी।